नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्ती विषयक लाभ वेळेवर अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण असा जी.आर. कालच्या घडीला म्हणजे दिनांक 1/8/2025 रोजी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर जी.आर. जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्ती विषयक लाभ वेळेवर अदा करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण असा जी.आर. काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्ती विषयक लाभ वेळेवर अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण जी.आर. निर्गमित दिनांक 1/8/2025। बघा, रिगार्डिंग टाइमली पेमेंट ऑफ रिक्वायरमेंट बेनिफिट्स टू स्टेट एम्प्लॉईज इम्पॉर्टमेंट जी.आर. इशूड ऑन 1/8/2025। सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन विषयक लाभ हे वेळेवर अदा व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील नियम 118 ते 125 च्या तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत वित्त विभागामार्फत दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत। निवृत्ती वेतनाची प्रकरणे विहित वेळेत व योग्यरित्या निकाली काढण्यासाठी विविध स्तरांवरून करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना देखील पुढील प्रमाणे देण्यात आलेल्या आहेत। बघा, तुमच्या समोर जी.आर. आहे। या जी.आर. मध्ये सेवा पुस्तक अद्ययावत ठेवण्याबाबत करावयाची कार्यवाही तसेच वेतन निश्चिती पडताळणीबाबत करावयाची कार्यवाही ही सर्व माहिती या जी.आर. मध्ये दिलेला आहे। बघा, तुमच्या समोर जी.आर. आहे। सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन विषयक लाभ वेळेवर अदा व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मध्ये नियम 118 ते 125 याच्या तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक 1/8/2025। बघा, प्रस्तावना काय सांगतोय। महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजे निवृत्ती वेतन नियम 1982 च्या प्रकरण 10 मधील म्हणजेच नियम 118 ते 125 मधील तरतुदीचे पालन हे काटेकोरपणे करण्याबाबतच्या सूचना शासनाने देऊनही बऱ्याचशा विभाग किंवा कार्यालय प्रमुखाकडे या सूचनांचे अद्यापही पालन केले जात नाही व परिणामी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती विषयक लाभांचे प्रदान विलंबाने केले जाते। निवृत्ती वेतनधारकांना लाभ विलंबाने प्रदान झाल्याने त्यांना आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागतो व त्यामुळे अनेक तक्रारी उद्भवतात तसेच लोकायुक्त न्यायालयीन प्रकरणे उद्भवतात। यामध्ये शासनाचा व कार्यालयाचा बराच वेळ व मनुष्यबळ यांचा अपव्यय होतो। याबाबत वेळोवेळी विविध स्तरांवर उदाहरणार्थ आहरण व सवितरण अधिकारी, कार्यालय प्रमुख, जिल्हा कोषागार अधिकारी इत्यादी करिता निवृत्ती वेतन प्रकरणे हाताळण्यासंबंधी कार्यवाही करावी आणि या अनुषंगाने शासन निर्णय, शासन आदेश, परिपत्रके, नियम इत्यादीद्वारे सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। असे असतानाही सद्यस्थितीमध्ये काही विभागामध्ये दीर्घकाळ सेवानिवृत्त प्रकरणे हे प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत आहे। बघा, शासन परिपत्रक काय सांगतो। निवृत्ती वेतनाची प्रकरणे विहित वेळेत व योग्यरित्या निकाली काढण्यासाठी विविध स्तरांवरून करावयाच्या कार्यवाहीबाबत खालीलप्रमाणे सूचना पुनश्च देण्यात येत आहेत। बघा, पहिला आहे सेवा पुस्तक अद्ययावत म्हणजे अपडेट ठेवण्याबाबत करावयाची कार्यवाही। पहिला आहे पार पाडावयाची कामे आणि जबाबदार अधिकारी कार्यालय। प्रथम नियुक्ती झाल्यावर अधिकारी आणि कर्मचारी यांचे सेवा पुस्तक तयार करणे। दुसरं आहे या सेवा पुस्तकामध्ये वेळोवेळी नोंदी घेणे व अद्ययावत करणे। आहरण व सवितरण अधिकारी कार्यालय प्रमुख। त्यानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तक दाखवून त्यांची स्वाक्षरी घेणे। दुय्यम सेवा पुस्तके तयार करणे, ती अद्ययावत करणे व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना देणे। आहरण व सवितरण अधिकारी कार्यालय प्रमुख व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी। त्यानंतर दुसरं आहे बघा वेतन निश्चिती पडताळणीबाबत करावयाची कार्यवाही। बघा, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके पडताळणीसाठी वेतन पडताळणी पथकाकडे पाठवणे। आहरण व सवितरण अधिकारी कार्यालय प्रमुख निवृत्ती वेतन नियम 1982 नियम 120 च्या तरतुदीनुसार निवृत्ती विषयक कागदपत्रे सेवानिवृत्तीच्या तारखेच्या 2 वर्षा अगोदर सुरुवात करण्यात येते, त्यामध्येच सदर कार्यवाही पूर्ण करावी।
त्यानंतर आहे दुसरं, वेतन पडताळणीसाठी प्रकरणे सादर करताना मृत आणि गंभीर आजारी प्रकरणांना प्राधान्य देण्यात यावे। तसेच जे कर्मचारी या ठिकाणी तात्पुरते निवृत्ती वेतन घेत असतील अशा प्रकरणांना वेतन पडताळणीसाठी सादर करण्यास प्राधान्य द्यावे। न्यायालयीन व विभागीय चौकशी प्रकरणे वगळता। त्यानंतर तिसरा आहे, सेवा पुस्तके अपेक्षित झाल्यास अशी सेवा पुस्तके तातडीने त्रुटीची पूर्तता करून वेतन पडताळणी पथकाकडे फेर सादर करणे। त्यानंतर वेतन पडताळणी पथकाकडे फेर सादर झालेल्या प्रकरणांना निपटारा करणे। वेतन पडताळणी पथक सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांची वेतन निश्चिती पडताळणी करून लागू असल्यास वेतनिका प्रणालीतून प्रमाणपत्र निर्गमित करणे। हे झालं वेतन पडताळणी पथक, म्हणजे ही कार्यालय या ठिकाणी जबाबदार राहणार आहे। त्यानंतर आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा, निवृत्ती वेतन प्रकरण तयार करणे। बघा, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्ती प्रकरण हे तयार करण्याकरिता आवश्यक माहिती शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक पाहू शकता। दिनांक 2/7/2025 मधील परिशिष्ट अ मध्ये दर्शवलेल्या नमुना 1 तसेच वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी दिनांक 30/12/2025 मधील 2015 मधील नमुना अ, ब व 42 अ मध्ये प्राप्त करून घेणे आवश्यक आहे। संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी आवश्यक ते वरील सर्व नमुने भरणे व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावेत। सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाकडून सेवानिवृत्ती प्रकरण तयार करण्याकरिता आवश्यक माहिती शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक पाहू शकता। दिनांक 2/7/2015 मधील परिशिष्ट अ मध्ये दर्शवलेल्या नमुना 1 तसेच वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2015 या ठिकाणी पाहू शकता। दिनांक 30/12/2015 मधील नमुना अ आणि ब 42 अ मध्ये प्राप्त करून घेणे आवश्यक आहे। कुटुंबियांनी आवश्यक ते सर्व नमुने भरणे आणि कागदपत्रे उपलब्ध करून देणे। संबंधित कुटुंबीय, बघा तिसऱ्यामधला तिसरा मुद्दा आहे, सेवानिवृत्ती प्रकरण महालेखापाल कार्यालयास पाठवण्यात आल्यानंतर महालेखापाल कार्यालयाने सदर प्रकरणी त्रुटी किंवा आक्षेप उपस्थित केल्यास अशा प्रकरणी प्राधान्याने कार्यवाही करणे। जबाबदार अधिकारी कार्यालय, आहरण व संवितरण अधिकारी कार्यालय प्रमुख, वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक 9/9/2019 नुसार त्रुटींची पूर्तता कार्यालयीन कामकाजाच्या 15 दिवसात होईल याची या ठिकाणी दक्षता घ्यावी। चौथा मुद्दा आहे, निवृत्ती वेतन प्रकरण हे मंजूर झाल्यानंतर करावे याची कार्यवाही। बघा, निवृत्ती वेतनधारकाचे सेवानिवृत्ती कुटुंब निवृत्ती वेतन या विषयक प्रकरण हे मंजूर झाल्याबाबतचे सूचनापत्र म्हणजे इंटिमेशन लेटर हे महालेखापाल कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्याबाबत नमुना अ, नमुना ब व नामनिर्देशन नमुना 42 अ यांना आणि त्यांना तात्पुरते निवृत्ती वेतन, तात्पुरते सेवानिवृत्ती उपदान आणि तात्पुरते कुटुंब निवृत्ती वेतन अदा केलेले असल्यास त्याबाबतचा तपशील जिल्हा कोषागार अधिकारी कोषागार कार्यालय अधिदान व लेखा कार्यालय यांच्याकडे सादर करावा। नमुना अ, जिल्हा कोषागार अधिकारी कोषागार कार्यालय यांनी आहरण व संवितरण अधिकारी यांच्या स्वाक्षरीची पडताळणी केलेला नमुना ब व नामनिर्देशन नमुना 42 अ ही 3 कागदपत्रे आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवार्थ प्रणालीमध्ये म्हणजे ऑनलाईन अपलोड करावीत व प्रचलित म्हणजे फिजिकली पद्धतीने ज्या कोषागारातून निवृत्ती वेतन घेणार आहे त्या अधिदान व लेखा कार्यालय कोषागार कार्यालयास अग्रेषित करावी। निवृत्ती वेतनाचे प्रथम प्रदान, अंश राशीकरण प्रदान, उपदान प्रदान आणि निवृत्ती वेतनधारकांच्या खात्यात जमा करण्याबाबत कार्यवाही करणे। जिल्हा कोषागार अधिकारी कोषागार कार्यालय, बघा, उपरोक्त बाबतीत तपशीलवार नोंदीबाबतची माहिती सोबतच्या परिशिष्ट 1, 2, 3 मध्ये नमूद करण्यात आलेली आहे। परिशिष्ट 1, 2, 3 पाहू शकता। तसेच शासनास असेही निदर्शनास आले आहे की निवृत्ती पश्चात शासकीय निवासस्थान रिक्त न करणे, निर्धारित नसलेल्या व जादा अदा केलेल्या वेतन आणि भत्त्याच्या वसुली, प्रलंबित परवाना शुल्क, कायदेशीर वारसांमधील वाद, मृत्यू उपदानासाठी नामनिर्देशित व्यक्तीकडून फॉर्म 10 सादर न करणे इत्यादी कारणास्तव उपदानाची रक्कम रोखून ठेवली जाते, मात्र त्यावर विभागाकडून कार्यालयाकडून विहित वेळेत कार्यवाही न झाल्यामुळे उपदानाचे प्रदान प्रलंबित असल्याचे महालेखापाल कार्यालयामार्फत वेळोवेळी निदर्शनास आणले जात आहे। ही बाब गंभीर असून या ठिकाणी अशा सर्व प्रकरणाचा सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी कार्यालय प्रमुख, आहरण व संवितरण अधिकारी यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा व अशी प्रकरणे प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेऊन ती त्वरित निकाली काढावेत।
बघा, निवृत्ती वेतन विषयक प्रकरण तयार करताना केलेल्या माहितीची अचूकता तपासणे या बाबीसाठी आहरण आणि सहवितरण अधिकारी तसेच कार्यालय प्रमुख जबाबदार असतील. विलंबाने प्रदान केलेल्या निवृत्ती वेतन विषयक रकमावर व्याज प्रदान करावे लागत असल्यामुळे त्याचा आर्थिक भार हे शासनाच्या तिजोरीवर पडतो. शासनाच्या संबंधित आदेशाचे काटेकोरपणे पालन न केल्यामुळे विलंबाने अदा केलेल्या रकमेवर व्याजाचे प्रदान करण्याची वेळ आल्यास सदर विलंबात जबाबदार असणारे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. तसेच त्यांच्या गोपनीय अहवालात निवृत्ती वेतनाची प्रकरणे निकालात काढण्यास अक्षम दिरंगाई झाल्याने व्याजापोटी शासनास आर्थिक झळ बसण्यास जबाबदार आहेत अशा प्रकारची देखील नोंद घेण्यात येईल. बघा, निवृत्ती विषयक वेतन विषयक लाभ विहित वेळेत अदा होतील याबाबतचा आढावा विभाग प्रमुख कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या स्तरावर वेळोवेळी घेण्यात यावा. सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुखांनी परिपत्रकामध्ये देण्यात आलेल्या या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. याबाबत आवश्यक दक्षता घ्यावी आणि निवृत्ती वेतन विषयक प्रकरणे हे प्रलंबित राहिल्यास या संबंधातील सर्वतोपरी जबाबदारी संबंधित विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांची या ठिकाणी राहील असे पुनश्च निदर्शनास आणून देण्यात येत आहे. सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने अनुज प्र कोपुलवार, कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी GR आहे, राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्ती विषयक लाभ वेळेवर अदा करण्याबाबतचा कालच्या घडीचा म्हणजे दिनांक 1/8/2025 हा जो GR आहे, या GR बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.